आदले मधले व्लॉग में सभी का स्वागत। बाहेर एवढ्या तापलेल्या उन्हात राजकीय विचारांचा वारसा घेऊन प्रचार चालू होता। प्रचार करणाऱ्या लोकांची संख्या बघून मला वाटलं अख्खा मतदारसंघ प्रचार करतोय की काय, पण तसं काय नव्हतं, कारण मी एक मतदार बाकी। मी अजून तिथनं हल्लेली पण नाही तोपर्यंत दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या पक्षाचा प्रचार पण चालू झाला। हे आता 2 दिवस असंच चालू राहणार, त्याच्यामुळे ते सोडलं आणि मी माझ्या कामाला लागले। अँड दी नेक्स्ट डे माझा मामा आणि त्याचा मुलगा माझ्यासाठी द्राक्षे घेऊन आला आणि पोरग जरा जास्त आगाव असल्यामुळे लगेच त्याला परत पाठवलं। हे असलं काहीतरी फेकत बसलं होतं। तोपर्यंत इकडे या दोघी मायलेकींच्या चोरून चोरून गप्पा चालल्या होत्या। अगं बाई, नाही ऐकत कोण तुझ्या गप्पा। मी माझ्या कामासाठी खाली गेलेले, पण मला शोधत शोधत आजी पण तिथं आली। पोरगी कुठं चुकायला नको ना म्हणून। तोपर्यंत इकडे हिने आमच्यासाठी पेरू चिरून आणला। मी काय म्हणते, तुम्हाला माहितीये का पेरू खाल्ल्याने काय होतं ते? पेरू खाल्ल्याने पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि साखर नियंत्रणात राहते। एवढंच नाही तर यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्वचा छान राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते। एवढं सगळं असून सुद्धा आम्हाला नुसता पेरू गेला नाही ना, त्याच्यामुळे त्याला तिखट मीठ लावावंच लागलं। आता जरा खायला छान वाटत होतं। एक्सप्रेशन वरनं समजलंच असेल टेस्ट काय होती।